बरोबर विवाह त्यांनी ठरला. म्हणे हिच्याबरोबर त्यांनी विवाह झाला, हिच्या पोटी मुलगा येईल आणि मला मारेल, विवाहच होऊ द्यायचा नाही. नवरी त्यांनी उचलली, म्हणजे कौशल्य त्यांनी उचलली आणि उचलून एका मंदिरात कोंडून ठेवली. रावणाला तिला मंदिरात कोंडून ठेवलं. आणि आता नवरीच सापडत नाही, वऱ्हाड तर आलेला आहे, आता काय करायचं असा प्रश्न त्यांनी पडला. मग तिची असणारी बहीण सुमित्रा, या सुमित्राला त्यांनी अशा पद्धतीने नवरी करून कौशल्याच्या जागेवर त्यांनी विवाह करता आणून अशा पद्धतीने बसवलं. विवाह त्यांनी होताना अशा पद्धतीने सुमित्रेबरोबर झाला. पण खरी नवरी जर कोण असेल तर कौशल्य आहे. म्हणून त्यांनी मजल करत ज्यावेळेला सगळं वऱ्हाड परतीच्या प्रवासाला निघालं त्यावेळेला मंदिरात त्यांनी आरडाओरडा ऐकवाला. मंदिर उघडलं तर कौशल्य त्याच्यात सापडले. म्हणजे लग्नात रावणानं विघ्न त्यांनी आणलं होतं. इथं प्रमाण तेच आहे, रावणे आणले लग्ना माझे विघ्न, पण लग्नात विघ्न आणलं. पुन्हा कौशल्यबरोबर त्यांनी विवाह अशा पद्धतीने झाला. अशा 2 पत्नी दशरथाला त्यांनी प्राप्त झाल्या असं चरित्र त्यांनी सांगितलं जातं. पण हा रावण अशा पद्धतीनं बलाढ्य असणारा रावण आहे. त्याला मारण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. पण कौशल्याचे डोळे सुद्धा त्याच प्रकारचे आहेत. आणि रे धनुष्य मारेन रावणा, लंका बिभीषणा देईन मी, असे 3 राण्यांचे डोळे त्यांनी राजाने ऐकले. कैकेयीचे डोळे ऐकून थोडासा उद्विग्न झाला, पण कौशल्य आणि सुमित्रेचे डोळे ऐकून त्यांनी मोठा समाधान राजाला अशा पद्धतीने झालेला आहे. आता परमात्मा प्रगट होण्याची वेळ त्यांनी जवळ आलेली आहे. चैत्र महिना अतिशय श्रेष्ठ असणारा चैत्र महिना आहे. या चैत्र महिन्यामध्ये शुद्ध पक्ष आणि अशुद्ध त्यांनी पक्षामध्ये आणि नवमी, चैत्र शुद्ध नवमी या दिवशी परमात्म्यानं प्रगट व्हायचं अशा पद्धतीने ठरवलं. नवमी तिथी मधुमास पुनीता सकल पच्च अभिजित हरिप्रीता, म्हणून सर्वांना आनंद देणारा परमात्मा आणि चैत्र शुद्ध नवमीला त्यांनी प्रगट होणार आहे. कौशल्याचं तेज त्यांनी वाढत आहे. देवदेवता त्यांनी महाराज भगवंताचं स्तवन करत आहेत. सर्वांना आनंद त्यांनी होऊ लागला. भगवान प्रगट होणार आहेत. वनाला आनंद झाला, कारण वनाला माहित होतं हा 14 वर्ष आपल्यामध्ये विचरण करणाऱ्या जगाचा मालक आपल्याकडे त्यांनी येण्याकरिता निघालेला आहे. वाऱ्याला आनंद झाला, वायुदेवाला तुम्हाला माझा जो पुत्र आहे त्याचा स्वामी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे, पण वायुदेव आनंदी झाला. सर्वजण त्यांनी, पर्वताला आनंद त्यांनी झालेला आहे. सर्वजण आनंद विभोर आहे. दिशांना आनंद झालेला आहे. पृथ्वीला आनंद झालेला आहे. माझ्यावरचा पापाचा भार घालवण्याकरिता जगाचा मालक प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. सर्वजण भगवंताचा धावा करतात. भगवान प्रगट होणार आहे. चैत्र शुद्ध नवमी सूर्य उगवलेला आहे. सर्वजण त्यांनी आस भगवंताच्या दर्शनाची सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. देवानं सर्वांना सांगून टाकलं होतं आपण सर्वांनी त्यांनी अवतार घेऊन या. म्हणून मी स्वतः रामरूपात प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. स्वर्गातल्या देवानं सांगितलं होतं आपण वानर होऊन सर्वांच्या समोर त्यांनी प्रगट व्हा. असं त्यांनी सर्वांना ज्याचं त्याचं काम भगवंतानं सांगून टाकलं होतं. रामरूपात परमात्मा प्रत्यक्ष त्यांनी प्रगट होत आहे. चैत्र शुद्ध नवमी आलेली आहे. सूर्य त्यांनी महाराज उगवलेला आहे. सूर्य मध्यान्नापर्यंत अशा पद्धतीने आलेला आहे आणि दुपारची वेळ आहे. सूर्य मध्यान्नावर आला. मध्यान्नाशी दिनकर पळभरी होय स्थिर. सूर्य त्यांनी अशा पद्धतीने स्थिर झाला आणि जगन्नियंता परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने प्रगट होणार आहे. दुदुंबी वाद्य त्यांनी बाजू लागले. देवता हर्षित झाल्या. संतांना आनंद झालेला आहे. देवदेवता त्यांनी विमानांची दाटी करून अयोध्येवर अशा पद्धतीने गिरट्या घालू लागलेल्या आहेत. देव त्यांनी पाहू लागले की भगवान केव्हा प्रगट होते. गर्भस्तुती देवदेवता त्यांनी करू लागल्या. जगाला विश्राम देणारा विष्णू त्यांनी प्रत्यक्ष रामरूपामध्ये प्रगट होणार आहे. सर्वजण त्यांनी आनंद विभोर आहेत. दुपारच्या 12 वाजता त्यांनी महाराज लख असणारा प्रकाश कौशल्याच्या महालामध्ये त्यांनी पडलेला आहे. अतिशय आनंद विभोर असणारी कौशल्या, त्या कौशल्याच्या समोर त्यांनी 4 हात धारण करून त्यांनी दिव्य असणारी मूर्ती घेऊन परमात्मा प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झालेला आहे. भगवंताचं दर्शन अशा पद भय प्रगट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी हर्षित मनहा मतहारी मुनिजनहारी अद्भुत रूप विचारी. अद्भुत रूप भगवंतानं धारण केलेलं आहे. दिव्य रूप त्यांनी भगवंताचं कौशल्याने पाहिलं. कौशल्य व्यापून होऊन भगवंताला म्हणते देवा तू पुत्र रूपाने मला प्राप्त व्हावा अशी त्यांनी माझी इच्छा आहे. तू हे 4 हात त्यांनी घेऊन आलेला आहेस. दिव्य असणारं रूप घेऊन आलेला आहेस. या रूपाची त्यांनी महाराज अपेक्षा माझ्या अंतर्गणात आहे, पण तू बाल रूपाने माझ्या घरी त्यांनी खेळावास अशी माझी इच्छा आहे. पण भगवंतानं कौशल्याला त्यांनी मागच्या त्या तपश्चर्येची त्यांनी आठवण अशा पद्धतीने करून दिली. मनुष्य रूप असताना जी तपश्चर्या केली होती मी तुमच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होईन असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून त्यांनी मला तेच पूर्ण करण्याकरिता मी प्रगट झालेलो आहे असं म्हणून त्यांनी महाराज भगवान ते चतुर्भुज असणारं रूप अंतर्धान करतो आणि अंतर्धान करून बाल रूपामध्ये भगवान कौशल्याच्या मांडीवर त्यांनी प्रगट झालेले आहेत. सर्व देवदेवतांना आनंद झाला. दासीकडून दशरथ राजापर्यंत निरोप त्यांनी गेलेलं. कौशल्या राणी प्रसूत झालेली आहे आणि कौशल्या राणीला पुत्र झालेला आहे. राम रूपानं त्यांनी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. देवदेवता त्यांनी अशा पद्धतीने जय घोष करू लागले.
भगवान प्रगट झाले. अयोध्यावासी लोकांना त्यांनी आनंद होतो आहे. एक एक दासी आता निरोप घेऊन येते आहे. पहिल्या दासीनं सांगितलं कौशल्यला पुत्र झालेला आहे. दुसरी दासी त्यांनी धावत आली, कैकेयीला एक पुत्र त्यांनी झालेला आहे. त्यानंतर दुसरी दासी धावत आलेली आहे, तिने सांगितलं सुमित्रेला 2 पुत्र झालेले आहेत. असे त्यांनी 4 पुत्र दशरथ राजाला प्राप्त झाले. राम, लखन, भरत आणि शत्रुघ्न 4ही त्यांनी पुत्र प्रत्यक्ष प्रगट झाले. दशरथ राजा आनंद विभोर आहे. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मनहु ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा कहा बोलो बजावत बाजा. सर्व अयोध्यावासी जन त्यांनी महाराज जय घोष करून त्यांनी महाराज भगवंताचं स्वागत करतात. आनंद विभोर होऊन त्यांनी भगवंताचं गीत सर्वजण गाऊ लागले. राम जन्मला सखी राम जन्मला, राम जन्मला सखी राम जन्मला, कुंडली वरदा म्हणून आपण सर्वजण पुष्पांचा वर्षाव करणार. कुंडली वरदा अयोध्यावासी जन अतिशय आनंद विभोर झालेले आहेत. जगाचा मालक प्रत्यक्ष अवतार घेऊन आला. अवध नगरीमध्ये त्यांनी सर्वत्र आनंदच आनंद त्यांनी होऊ लागला. सराव अयोध्यावासी त्यांनी महाराज भगवंताचं गीत गाऊ लागले, भगवंताचं स्वागत करू लागले. आपणही सर्वजण त्यांनी भगवंताच्या त्या जन्मोत्सवामध्ये अशा पद्धतीने सहभागी होऊ. अवध में आनंद भयो रे, जय जय प्रभु श्री राम की हो. अवध में आनंद भयो रे, जय जय प्रभु श्री राम की हो. अवध में आनंद भयो रे, जय जय रघुवर राम की. अवध में आनंद भयो रे, जय जय रघुवर राम की.
तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम। मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा। तेरी मर्जी का रमा तेरी मर्जी का शमा तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम। मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा मेरे अलविदा।
रघुपती राघव राजा राम 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 ओ अमरपुरी के राजा राम वृंदावन के राधेश्याम 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 ओ अमरपुरी के राजा राम वृंदावन के राधेश्याम अमरपुरी के राजा राम वृंदावन के राधेश्याम रघुपति रघुपति राघव राजा राम 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 ओ राम लखन जानकी जय बोलो हनुमान की 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 रघुपति राघव राजा राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की राम जन्मला दशरथ राम जन्मला 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 कौसल्या राम मुगली गोचमे कुल गाय माय पुत्र दर्शने ओ घडले आसु सुखे ओ घडले आसु सुखे कंठदास राम जन्मला राम जन्मला राम जन्मला ओ राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला ओ राम जन्मला प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालेलं आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान प्रत्यक्ष कौशल्याच्या समोर दिव्य रूप धारण करून प्रगट झाला. मनु आणि शतरूपाने भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास केला होता. जगनियंता परमात्मा त्यांचं मनोरथ पूर्ण करण्याकरिता आज त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. तेच मनु आणि शतरूपा आज दशरथ आणि कौशल्य आहेत आणि परमात्मा त्यांच्या घरी प्रगट झालेला आहे. आठवण करून देण्याकरिता भगवान आधी त्यांनी चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला. भय प्रगट कृपाला दीनदयाला कौशल्य हितकारी हर्षित महतारी मुनिगणहारी अद्भुत रूप विचारी. अद्भुत असणारं रूप भगवंतांनी धारण केलं. लोचनाभिरामा
तनुघन श्यामा निज आयुध भुजचारी 4 आयुध धारण केलेले आहेत. शंख चक्र गदा पद्म धारण करून भगवान प्रगट झालेले आहे. अतिशय सुंदर आहे परमात्मा. चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. त्याचे दिव्य असणारे चरण कौशल्यात अगदी पाहते. त्यानं धारण केलेला दिव्य पितांबर, त्याचा कटिभाग, त्याचं त्रिवलीने युक्त असणारं उदर, त्याचं दिव्य असणारं विस्तीर्ण असणारं वक्षस्थल, त्याचा सुंदर असणारा कंठ, त्याच्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांचन दिसत आहे. कमाल श्यामवर्ण असणारा परमात्मा 4 हात घेऊन आलेला आहे. निज आयुध भुजचारी 4 हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म आहेत. दिव्य असणारे हनुवटी, कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. सरळ नासिका आहे. भुवया धनुष्याकृती आहेत. लोचनाभिरामा, त्याचे नेत्र त्यांनी अतिशय कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. चतुर्भुज असणारा परमात्मा कौशल्याला त्यांनी प्रत्यक्ष दिसतोय. त्याला पाहून त्यांनी आनंद विभोर झालेले आहे. जगाचा मालक पुत्र रूपाने तिच्या घरी प्रगट होणार आहे. ती वेळ त्यांनी प्रत्यक्ष समोर उभी आहे. चैत्र महिना, त्याच्यामध्ये त्यांनी शुद्ध असणारी नवमी, मध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर, सूर्य त्यांनी प्रत्यक्ष आनंद विभोर झालेला आहे. माझे वंशी चक्रपाणी, माझ्या वंशात चक्रपाणी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. पण सर्वांनाच त्यांनी दिव्य आनंद झालेला आहे. माता पुणी बोली सोमती डोली तजहु तात यह रूपा. कौशल्या म्हणते, देवा हे सुंदर रूप तू धारण करून माझ्या समोर उभा राहिला इथपर्यंत ठीक आहे. तजहु तात यह रूपा, हे रूप त्यांनी सोडून द्या. मग काय करा की जे शिशु लीला, शिशु म्हणजे लहान बाळाच्या रूपात अशा पद्धतीने लीला करा. अतिप्रियशीला ही सुख परम अनुपा. पण तुला या चतुर्भुज रूपामध्ये पाहण्यामध्ये जे सुख आहे ते तर दिव्य आहेच आहे. पण तू त्यांनी प्रत्यक्ष बाल रूपात माझ्या समोर प्रगट व्हावास आणि बाल रूपात प्रगट होऊन माझ्या मांडीवर त्यांनी खेळावंस, ते सुख काही वेगळंच आहे देवा. म्हणून तू पुत्र रूपानं माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट हो, असं त्यांनी भगवंताच्या समोर सांगू लागलं की जे शिशुलीला त्यांनी करा. अतिप्रियशीला सुनी वचन सुजाना, भगवंतानं ते वचन त्यांनी ऐकलं. रोदन हाना होई बालक सुरभूपा, यह चरित जो गाव हे हरिपद पाव हे ते न पर हे भवकोपा. हे दिव्य भगवंताचं चरित्र आहे महाराज. तो परमात्मा बाल रूप धारण करून त्यांनी कौशल्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. कौशल्याने त्यांनी भगवंताला अशा पद्धतीने मांडीवर घेतलेलं आहे. सुनिशिशी रुदन परम प्रिय बानी संभ्रमचली आई सबरानी. बाळ रडू लागलेला आहे. कौशल्याच्या मांडीवर त्यांनी प्रत्यक्ष परमात्मा आहे. त्याने चतुर्भुज असणारं रूप टाकून दिलेलं आहे. कौशल्याला समाधान देण्याकरिता परमात्मा त्यांनी बाल रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्खतेने देखी वैसी. ज्याची जशी भावना आहे परमात्मा त्याला तसं दर्शन देतो महाराज. जगन्नियंता परमात्मा बाल रूपामध्ये कौशल्याच्या मांडीवर आहे. आनंद विभोर झालेली आहे. तिला प्रेम पान्हा अशा पद्धतीने फुटलेला आहे. जीवनाचं त्यांनी सार, जगाचा मालक त्यांनी प्राप्त झाला. जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटू लागलं. दशरथ राजाला निरोप जाऊन पोहोचला. दासीने जाऊन नमस्कार केला. महाराजांचा जय जयकार असो. कौशल्या राणी प्रसूत झालेली आहे. तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. हा निरोप त्यांनी मिळतो नाही कुठे. दुसरी दासी त्यांनी धावत आलेली आहे. तिने सांगितलं कैकेयी महाराणी प्रसूत झालेली आहे, तिला एक पुत्र झालेला आहे. त्यानंतर तिसरी दासी त्यांनी धावत आली. तिने सांगितलं सुमित्रा राणी प्रसूत झालेली आहे, तिला 2 पुत्र प्राप्त झालेले आहेत. राजाला एकाच पुत्राची आवश्यकता होती. एकाच पुत्राकरिता अट्टहास करणारा राजा होता. राजाला भगवत कृपेने 4 संतती त्यांनी झाल्या. परमात्मा 4 रूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाला. फार समाधान दशरथाला त्याने होत आहे महाराज. दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मला मुलगा झाला हे कानानं त्यानं ऐकलं. मानहु ब्रह्मानंद समाना, ब्रह्मानंद झाल्यासारखं त्याला त्यांनी वाटू लागलं. मानहु ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा कहा बोलई बजाऊ बाजा. परमानंद राजाच्या मनामध्ये त्यांनी होतोय. सर्वत्र जय जयकार त्यांनी होऊ लागला. राम जन्म लाग सखी राम जन्मला. कौशल्या राणी मनी हळू उघडी लोचना, दीपुनी जाय माय स्वतः पुत्र दर्शना. तिला त्यांनी कौशल्या राणी, कैकेयी आणि सुमित्रा तिन्ही राण्यांना त्यांनी दिव्य आनंद झालेला आहे. प्रगट होये चारो भैया अवध में बाजे बजैया. सर्वत्र त्यांनी जयघोष होऊ लागला.
सर्वांनाच आनंद त्यांनी होतोय. देवदेवतांना आनंद झाला. अवधमे आनंद भयो जय रघुवर लाल की. सर्वजण आनंद विभोर आहेत. एकालाच फक्त दुःख झालं. त्याचं नाव आहे चंद्रमा. चंद्राला वाईट वाटलं महाराज. का बरं वाईट वाटलं? त्यानं मनात विचार केला, हे सगळे एवढा आनंद त्यांनी घेतायत, सूर्य उगवलेला असताना मला जाता येत नाही, चंद्र त्याच्या समोर क्षीण असतो, म्हणून त्यांनी मी असताना देव प्रगट झाला नाही म्हणून चंद्र त्यांनी थोडासा रुसला. प्रभू त्याच्याकडे पाहू लागले. एवढे लोक आनंद घेत होते, उड्या मारत होते, चंद्रा तू रुसलास. म्हणे रुसू नको तर काय करू, मी नसताना तुम्ही प्रगट झालात. भगवंतानं सांगितलं चिंता करू नको, तुला वचन देतो, पुढचा अवतार जो घेईन तो तू असताना घेईन. म्हणून त्यांनी रात्रीचा अवतार कृष्ण अवतार त्यांनी महाराज अशा पद्धतीने घेतला आणि दुसरं वचन दिलं, हे लोक माझं जे नाव ठेवतील त्या नावाच्या समोर मी तुझं नाव लावून घेईल. म्हणून भगवंताचं नाव ठेवलं राम. रामानं आपल्या नावासमोर त्यांनी जोडलं चंद्र, रामचंद्र. हे रामचंद्र म्हणण्याचं कारण आहे महाराज. पण चंद्रालाही भगवंतानं आनंदी अशा पद्धतीने करून टाकलं. म्हणून दिव्य असणारा आनंद सर्वजण त्यांनी घेत आहेत. भगवान शिव या आनंदामध्ये सहभागी होण्याकरिता आलेले आहेत. अयोध्येवासी लोक त्यांनी जल्लोष करत आहेत, जयघोष भगवंताच्या नावाचा सर्वजण त्यांनी करत आहेत. भगवान शंकराला सुद्धा असं वाटलं की प्रभू प्रगट झालेले आहेत, आपण दर्शन घेण्याकरिता जावं. पण काकभुशुंडी ऋषींना त्यांनी बोलावून घेतलं. कैलास पर्वतावरून भगवान शिव आले आणि नील पर्वतावरून काकभुशुंडीजी आले, जे कावळ्याच्या रूपात त्यांनी राहतात पण दिव्य रूप धारण करून त्यांनी आलेले आहेत आणि भगवंताला पाहण्याकरिता अशा पद्धतीनं निघालेले आहेत. आता फक्त अवधवासी लोकांनाच आतमध्ये प्रवेश होता. दशरथ राजाच्या त्या भवनामध्ये सर्व लोकांना आतमध्ये प्रवेश नव्हता. बाहेरून आलेल्या लोकांना थांबवलं जात होतं आणि भगवान शंकराच्या मनात तर विचार होता, आपण आतमध्ये जायचंय भगवंताला पाहण्याकरिता, आता काय कराय. चिंता वाटू लागली, प्रभूंचं दर्शन मला करायचंय आणि भगवत दर्शनाकरिता हा अडथळा निर्माण झालेला आहे, काय करा. पण भगवान शंकराने त्यांनी महाराज एका ज्योतिषाचं रूप धारण केलं, ज्योतिषी झाले आणि ज्योतिषी होऊन त्यांनी महाराज अयोध्या नगरीमध्ये प्रवेश अशा पद्धतीने करू लागले. अडवलं, खबरदार म्हणे आतमध्ये जाल तर. ते म्हणे मी चांगला ज्योतिषी आहे, दशरथ राजाला मुलगा झालेला आहे, मी त्याचं ज्योतिष सांगण्याकरिता अशा पद्धतीने आलोय, मला जाऊ द्या. भगवान शंकराला परवानगी मिळाली जाण्याकरिता, पण काकभुशुंडीजींना त्यांनी महाराज जायला परवानगी मिळाली नाही. मग काय करायचं, ते बळत जाऊ लागले. बळत जाऊ लागल्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यांना अडवलं. भगवान शंकराने सांगितलं, मी जरी ज्योतिषी असलो तरी अनपढ आहे. अनपढ म्हणजे मला काही लिहिता वाचता येत नाही, मी फक्त भविष्य सांगतो. मग हे भविष्य जर लिहून द्यायचं असलं तर कोणीतरी लेखनिक असावं लागतं ना, हे आमचे रायटर आहेत म्हणजे त्याला आमच्या बरोबर येऊ द्या. असं म्हणलं की मग काकभुशुंडीजींना पण आतमध्ये त्यांनी सोडलं. आतमध्ये गेल्यानंतर भगवंताचं दर्शन त्यांनी महाराज करायचंय, आनंद विभोर झालेले आहे. देवाला पाहण्याकरिता पुन्हा पुन्हा प्रगट होतात. जेवढे भगवंताचे अवतार त्यांनी होतात ना, या प्रत्येक अवतारामध्ये भगवान शिव त्यांना पाहण्याकरिता जात असतात. सगळे अवतार पाहिजे, मोहिनी रूप सुद्धा सोडलं नाही मला, मोहिनी अवताराला सुद्धा बघण्याकरिता भगवान शिव गेले होते. असे सगळे अवतार त्यांनी भगवंताचे त्यांनी पाहण्याकरिता जातात. राम अवतार पाहण्याकरिता त्यांनी आले, राम प्रभूंचं दर्शन घेण्याकरिता आले. सांगितलं मी ज्योतिषी आहे. म्हणे सांगा मग बाळाचं भविष्य सांगा. ते म्हणले असं नाही, बाळाला माझ्या हातात द्यावं लागेल, मग मी त्याचं त्यांनी सगळं भविष्य सांगू शकतो. मग भगवान शंकराच्या हातात त्यांनी प्रभू रामचंद्रांना दिलं. परमानंद झाला महाराज. कौशल्याचा असणारा पुत्र त्यांनी राम आपल्या हातात घेतला. दिव्य आनंद झाला. तिरक्या नजरेने काकभुशुंडीजीकडे पाहिलं. म्हणे त्यांनी संधी सोडू नका, घाई घाई पायाला हात लावून घ्या. पण काकभुशुंडीजींनी भगवंताच्या चरणांना स्पर्श केला.